मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आज अनंत चतुर्दशी. अनेकांना अनंत चतुर्थी की चतुर्दशी हा प्रश्न पडतो. तर मी सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर करतो की चतुर्थी म्हणजे काय आणि चतुर्दशी म्हणजे काय. तर मित्रहो, प्रत्येक मराठी महिन्यामध्ये 2 मास असतात जे 15 दिवसांचे असतात. एक मास असतो शुक्ल पक्ष, एक मास असतो तो कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाचे 15 दिवस आणि कृष्ण पक्षाचे 15 दिवस असा मिळून महिना तयार होतो. कोणताही मराठी महिना हा असा तयार होतो. तो प्रत्येक महिना हा 30 दिवसांचा असतो. तर प्रत्येक महिन्यातील जे 2 मास तुम्हाला सांगितले, त्या 2 मासामध्ये 15 दिवस जे असतात त्याच्यात एक तिथी रिपीट होते. प्रत्येक तिथी रिपीट होते. त्यातली चतुर्थी म्हणजे 4थी तिथी आणि चतुर्दशी म्हणजे 14वी तिथी. चतुर्दशीनंतर येणारी तिथी असते ती अमावास्या किंवा पौर्णिमा. आता हे तुम्हाला चतुर्दशी आणि चतुर्थीमधला फरक कळला असेल. श्री गणेश ज्यावेळी आपण स्थानापन्न करतो गणरायाची मूर्ती, त्यावेळी जी असते तिथी तिला गणेश चतुर्थी असं म्हणतात. आणि अनंताची पूजा त्या दिवशी केली जाते. त्या दिवशीची जी तिथी असते ती चतुर्दशी. त्याच्यानंतर येणारी तिथी ही पौर्णिमा असते. तर या अनंत चतुर्थी आणि चतुर्दशीमधला फरक तुम्हाला कळला असेल. मित्रहो, अनंत चतुर्दशी या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. विष्णूला अनंताच्या रूपात पूजलं जातं. या दिवशी गणेशाचं सुद्धा विसर्जन केलं जातं. तर गणेशाचं विसर्जन का या दिवशी केलं जातं, तर त्याचं असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी 14 लोकांची निर्मिती केली. हे 14 लोक म्हणजे कोण होते, तर तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भवा, स्वाहा, जन, तप, सत्य आणि मह. भगवान विष्णूंनी या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केलं. त्यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला. या दिवसाची आठवण म्हणून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विष्णूचा सहस्त्रनाम मंत्राचा जप करावा. त्यामुळे श्री भगवान विष्णूंची कृपा होते असं मानलं जातं. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचं विसर्जन का केलं जातं हे आपण पाहू. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेला श्री गणरायाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. ज्या दिवशी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणरायाला महाभारताची कथाकथन करण्यास सुरुवात केली, ती तिथी होती भाद्रपद शुक्ल चतुर्थी. कथा सांगताना व्यासानी डोळे मिटले आणि सलग 10 दिवस गणरायाला ते कथा सांगत राहिले. गणपती ही कथा लिहित होते. 10व्या दिवशी जेव्हा व्यास मुनींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की गणरायाच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असल्यामुळे लक्षणी वाढले आहे. अशा परिस्थितीत गणरायाला शीतलता देण्यासाठी वेदव्यासाने थंड पाण्यात डुबकी घेतली. जिथे गणपती व्यासांच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता. ज्या दिवशी वेदव्यासाने सरस्वती आणि अलकनंदांच्या संगमात स्नान केले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचं विधिवत विसर्जन केलं जातं. मित्रांनो, या अनंत चतुर्दशीच्या मागे एक कथा सांगितली जाते. ती कथा कोणती ते आपण पाहूया. अनंत म्हणजे कधीही नष्ट न पावणारा, कधीही नाश न पावणारा. त्यामुळे अनंताचं सूत्र या दिवशी हातात बांधलं जातं. आपल्यावर आलेलं संकट दूर व्हावं आणि गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावं याच्यासाठी सतत 14 वर्षे 14 गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण केलं जातं. पांडवांना द्यूतात हरल्यावर 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णाने त्यांना उपदेश केला, अशी यामागे कथा आहे. आपल्या सणावाराचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून म्हणजे श्रावणातील शुद्ध पंचमीपासून सुरू होतो आणि त्यातील एक पर्व हे अनंत चतुर्दशीला संपतं. अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरीसुद्धा अनंत हे विष्णूचे सुद्धा नाव आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते. हे व्रत अनेक घरातून पाळलं जातं. 14 प्रकारची फुलं, 14 प्रकारची फळं, 14 प्रकारची धान्य आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. या व्रताचे विशेष असं की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे 2-5 दिवसांनी अशा प्रकार न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळानं करण्याची प्रथा आहे. हे अनंताचे व्रत 14 वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळतात. कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले अशी यामागची कथा आहे. पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या. अशा स्वरूपाच्या अनेक कथा यामागे प्रचलित आहेत. नेहमीप्रमाणे या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला. तिचे नाव होते शीला. तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली. सुमंतूने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला. ती पत्नी अतिशय कर्कशा होती. पुढे या शिलेचा विवाह कौंडिण्य ऋषीशी झाला. निरोप देताना जावयाला काहीतरी देऊया असे सुमंतूने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली. तिने सुमंतूला ते देऊ दिले नाही. उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केली. ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एके ठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरण करीत असलेल्या तिला दिसल्या. त्या स्त्रियांकडे शिलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून हे व्रत आचरू लागली. व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिण्याला वैभवाचे दिवस आले. तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली. एके दिवशी त्याने शिलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर आगावला. कौंडिण्याचे सर्व वैभव गेले. त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मण रूपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले. त्यामुळे कौंडिण्याला पुन्हा वैभव प्राप्त झाला. ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्या कथेशी मिळती जुळती अशी आहे. त्यामुळे हे व्रत हे खूपच प्राचीन आहे. याबाबत काही शंका नाही. अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढवणारे योग म्हणजे श्री गणेशोत्सवातील गणेश मूर्तीचे विसर्जन या दिवशी थाटामाटात केलं जातं. जलाशयात मूर्ती विसर्जित करावायच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेश भक्त वाजत गाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष सुरू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत कोणतं करतात असं जर कोणी विचारलं तर अनेकांना या व्रतामागची भूमिकाच माहिती नाही किंवा अनेकांना या व्रताविषयी काहीच माहिती नाही. अनंत चतुर्दशी ओळखली जाते ती सर्वसामान्यांमध्ये ओळखली जाण्याचं कारण म्हणजे या दिवशी श्री गणरायाचं विसर्जन केलं जातं आणि श्री गणेशोत्सवाचा जो उत्सव असतो तो या दिवशी पूर्णपणे संपतो. आता काही जण 21 दिवस गणराया ठेवतात. ज्यांचा नवस असतो ते 21 दिवससुद्धा गणपती ठेवतात. पण रूढार्थानं किंवा धार्मिक परंपरेनुसार 11व्या दिवशी हा गणेशोत्सव संपतो. अनंत चतुर्दशीचं व्रत केल्यामुळे अनेकांना जे गतवैभव आहे ते प्राप्त होते. त्याचबरोबर श्री विष्णूची पूजा केल्यामुळे श्री विष्णू प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. हे अनंत सूत्र हातात बांधलं जातं. त्यामुळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला अनंत म्हणजे शेषनाग आणि यमुनेचे सुद्धा पूजन होते. स्त्रिया हे आहे अनंत सूत्र ते डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हे सूत्र बांधतात जे दीर्घायुष्याचं एक प्रतीक आहे असं सांगितलं जातं. तर मित्रांनो ही होती अनंताच्या रूपातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे अनंताचं रूप असतं ते काय असतं किंवा त्याच्यामागची कथा काय आहे आणि हे व्रत म्हणजे काय आहे हे सांगणारी एक कथा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. श्री गणरायाच्या चरणी आपणा सर्वांना श्री गणरायाच्या चरणी आणि श्री अनंताच्या चरणी आपणा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना येणारा काळ सुख समृद्धी सुंदर आरोग्य तसेच दीर्घायुष्य जावं ही श्री गणरायाच्या चरणी आणि श्री अनंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. आपलं आजवर प्रेम आमच्यावर आहेच. ते प्रेम या काळात पुढच्या वर्षभरात अधिक वृद्धिंगत व्हावं ही प्रार्थना. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.